माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज दाखल झालाय। विजयसिंह मोहिते पाटील यांचाही पूरक अर्ज दाखल झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील रिंगणात उतरलेत। धैर्यशील मोहिते पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे निश्चित झालं होतं जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर आज ते माढा लोकसभा मतदारसंघामधून रिंगणात उतरतात। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ही चर्चा एकीकडे सुरू असताना महायुतीमध्ये सुद्धा या जागेवरून बराच वाद सुरू आहे। त्यामुळे या जागेवरच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले। सध्याची महत्त्वाची अपडेट, धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर विजयसिंह मोहिते पाटील यांनी पूरक उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2024च्या माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील कुटुंबियांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांचं नेतृत्व मान्य केले आणि सध्या धैर्यशील मोहिते पाटील बोलतात हे जाऊया। पाण्याचा प्रश्न गंभीर होता या मतदारसंघामध्ये। मात्र मोहिते पाटील असतील किंवा शिंदे घराणं असेल, या दोघांनी 40 वर्ष सत्ता केली मात्र पाण्याचा प्रश्न मिटवू शकले नाही असं म्हणतायत। काय उत्तर असणार आहे देवेंद्र फडणवीस? त्या सगळ्या बाईट्स मी बघितल्या नाहीत किंवा त्यांचं भाषण ऐकलेलं नाही। मला सविस्तर बघू द्या, मग मी त्याच्यावर उत्तर देईन सविस्तर। ठीक आहे, 10 एकर जमीन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।